नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत चंद्रग्रहणानंतर कोणत्या राशीच्या लोकांनी काय दान करावे. होय मित्रांनो, या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबरला रविवारी मध्यरात्री आहे. शास्त्रानुसार ग्रहण काळानंतर दान करणे खूप फायद्याचे राहते. यामुळे काय होते की आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टी टळतात. यासाठी मित्रांनो, चंद्रग्रहण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजा करून आपल्या राशीनुसार या गोष्टी दान कराव्यात. यामध्ये मेष राशीच्या लोकांनी लाल वस्तू दान कराव्यात. चंद्रग्रहण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही गरजू लोकांना लाल रंगाचे कपडे, चणे, गोड मसूर डाळ दान करू शकता. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या राशीच्या लोकांनी या वस्तूचे दान करणे उत्तम राहते. वृषभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. या लोकांनी गरजू लोकांना पांढरे कपडे, दही, दूध, तूप इत्यादी दान करू शकता. यामुळे चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम तुमच्यावर होणार नाही. मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. चंद्रग्रहण संपल्यानंतर या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाच्या वस्तू जसे की हिरव्या रंगाचे कपडे, हिरव्या बांगड्या, हिरव्या भाज्या, हिरवी मूग डाळ इत्यादी वस्तू तुम्ही दान करू शकता. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तुमच्यासाठी हिरव्या रंगाच्या वस्तू दान करणे चांगले राहील. मित्रांनो, कर्क राशीच्या लोकांनी पांढऱ्या वस्तू दान करणे फायदेशीर राहते. यासाठी चंद्रग्रहण संपल्यानंतर तुम्हाला तांदूळ, साखर, दही, दूध आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई तुम्ही दान करू शकता. सिंह राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण संपल्यानंतर पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायला हव्यात. तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना पिवळी फुले, पिवळी चणा डाळ आणि पिवळे कपडे दान करू शकता. तसेच कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. या राशीचा स्वामी बुध आहे. यामुळे चंद्रग्रहण संपल्यानंतर यांनी हिरव्या वस्तू जसे की हिरवे कपडे, भाज्या, हिरवी डाळ तसेच गायीला पालक किंवा हिरवा चारा खाऊ घातल्याने फायदेशीर मानले जाते. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे या लोकांनी चंद्रग्रहण संपल्यानंतर पांढऱ्या वस्तू म्हणजे दही, दूध, साखर, तूप इत्यादी दान करावे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने चंद्रग्रहण संपल्यानंतर या राशीच्या लोकांनी फळे, डाळ, लाल रंगाचे कपडे दान करायला हवेत. या वस्तूंचे दान तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन करू शकता. यामुळे शुभ फळ मिळते. धनु राशीच्या लोकांनी पिवळ्या वस्तू दान कराव्यात. या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे तुम्ही पिवळी डाळ, पिवळे कपडे, पिवळी फळे दान करणे सर्वोत्तम मानले जाते. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल. मकर राशीच्या लोकांनी या राशीचा स्वामी न्यायदेवता शनिदेव असल्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. यामुळे तुम्ही गरजू व्यक्तीला काळे उडीद, काळी छत्री, काळे तीळ इत्यादी दान करणे उत्तम राहील. कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेव असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण संपल्यानंतर काळ्या रंगाच्या वस्तूच दान करायला हव्यात. त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना काळे कपडे, काळे बूट नक्की दान करा. आणि शेवटची रास म्हणजे मीन रास. या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे चंद्रग्रहण संपल्यानंतर तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायला हव्यात. यामध्ये तुम्ही गरीब आणि गरजूंना पिवळी कपडे, पिवळी फुले दान करू शकता. या वस्तूंचे दान तुम्ही मंदिरातही करू शकता. धन्यवाद.